तर शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलेलं आहे। मात्र सेनेच्या गोटात काय सुरू आहे हे सांगण्यासाठी ऋत्विक भालेकर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, काँग्रेसच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते तू ऐकलंच असशील। शिवसेनेच्या गोटामध्ये काय चर्चा आहे? उद्या 4 वाजता बैठक देखील होतीये। प्राजक्ता, याच प्रश्नाचं उत्तर कुठल्याच पक्षाला मिळत नाहीये। बहुधा यासाठीच अशोक चव्हाणांनी एक प्रकारे खडा टाकून पाहिलाय असं आपण म्हणू शकतो। निकाल लागून 24 तास आता उलटून गेलेले आहेत, मात्र तरीही शिवसेनेची ठोस भूमिका समोर येत नाहीये। नेमकं कुणाबरोबर जायचं हे शिवसेना स्पष्ट करत नाहीये। एकीकडे भाजपचे काही मंत्री आहेत, ते समोर येऊन आवाहन करतात की युतीसाठी आम्ही पुढे हात करत आहोत। परत आता नारायण राणे काय म्हणाले हे सुद्धा आपण ऐकलं। शिवसेना आमची दुश्मन नाहीये, समोरून प्रतिसाद मिळतोय, मात्र शिवसेना अजूनही सावध भूमिका घेताना आपली दिसते। नेमकं आता काय होईल हे उद्या शिवसेनेची एक खूप महत्त्वपूर्ण बैठक सेनाभवनमध्ये पार पडणार आहे। यामध्ये सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत यांच्यासोबत पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। एक काय सूर आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यानंतर आपल्या नेत्यांसोबत बसून अंतिम निर्णय घेतील। तोपर्यंत नक्कीच आपल्याला प्राजक्ता वाट बघावी लागेल, परंतु शिवसेनेच्या गोठात नेमकं काय चालू आहे हे आपल्याला उद्याच कदाचित स्पष्ट होऊ शकतं। मात्र काँग्रेस बरोबर कायमच काँग्रेस विरोधात राहिलेली आहे सेनेच्या, आणि सेना देखील कायमच काँग्रेसवरती वार करताना पाहायला मिळालेली आहे। दोनही पक्षांच्या विचारधारा देखील अत्यंत भिन्न आहेत। या दोन तीरावर असलेल्या दोन पक्षांचं संगनमत कधी होऊ शकेल का? आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे ही परिस्थिती पाहता आपल्याला ही शक्यता नाकारता येत नाहीये। काँग्रेसचं प्रत्यक्ष रित्या समर्थन घेणं हा भाग आपण बाजूला ठेवूया। जर काँग्रेस तटस्थ राहिली किंवा काँग्रेसने जर सभागृहातून वॉकआउट केलं आणि जर कोरमवर शिवसेनेने आपलं बहुमत सिद्ध केलं तर मात्र शिवसेनेचा महापौरपद त्यांच्याकडे राहू शकतं। परत दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसैनिकांशी आपण आता संवाद साधलेला होता। शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की इतकी टीका केल्यानंतर, इतक्या शेलक्या शब्दात भाजपने टीका केल्यानंतर आता पुन्हा भाजपसोबत जाणं आपल्याला परवडणारं नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरे नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करतील सर्व आणि त्यानंतरच निर्णय घेतील। त्यामुळेच शिवसेनेची वेट अँड वॉच भूमिका सध्या तरी आपल्याला दिसते। त्यामुळे सेनेने सावध पवित्रा घेतलेला आहे। अजून कोणालाही त्यांनी हात देऊ केलेला नाहीये, ना भाजपला दिलेला आहे ना काँग्रेसला दिलेला आहे। मात्र दोनही पक्षांकडून काहीसे संकेत मिळतात। मात्र आता सेनेची भूमिका महत्त्वाची असणार आहे। सेना कोणाकडे जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।